त्याला ती एका पार्टीत भेटली. खूप सुंदर होती. साहजिकच तिच्या मागे खूप जण होते. ती सुंदर होती, बुद्धिमानही होती, सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधू देत नव्हती. तो फार साधा, आर.के. लक्ष्मणच्या कॉमन मॅनसारखा. त्याला तर त्याचे मित्र भावही देत नव्हते. मग ती मुलगी तर सोडूनच द्या. त्या पार्टीत तिचं त्याच्याकडे लक्षही नव्हतं. आपल्याच विश्वात मशगूल. हो, पार्टी संपल्यावर माझ्यासोबत कॉफी प्यायला येशील? तिला नाही म्हणणं फार सोपं होतं, पण त्याच्या डोळ्यातले नितळ पारदर्शी भाव आणि आवाजातले आर्जव जाणून तिला का कोण जाणे हो म्हणावंसं वाटलं. ती हो म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारही केला नव्हता. जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोपऱ्यातल्या टेबलवर बसली. कॉफीची ऑर्डर दिली, पण काय बोलायचं हे त्याला सुचेना. तो खूप नर्वस झाला होता आणि गप्प अशा विचित्र डेटनं तीसुद्धा अवघडली. उगाच आली आणि याला हो म्हणलं असं मनात आलं तिच्या. कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेहऱ्याने टेबलजवळ येऊन उभा राहिला. तो म्हणाला, थोडं मीठ देता का? मला कॉफीत टाकायचे. सारा कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीने गोंधळात पडला. विचित्र नजरेने सारे त्याच्याकडे पाहू लागले आणि ती सुद्धा. वेटरनं मुकाट्याने मीठ आणून दिलं आणि देताना कैसे कैसे लोग आते हैं अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला. ती खरंच गोंधळली होती. असे विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ. अखेरीस तिनं विचारलं, पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली? माझं लहानपण समुद्रकाठी गेलं. शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला. सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत घरी येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोट बशीतल्या कॉफीत बुडून पित असे. आता आई राहिली नाही आणि ते समुद्राचे घरही नाही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणीच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते. हे सगळं तो भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला. म्हणून तिचे हृदयही भरून आले. किती हळवं होतं याचं मन. मग तीही बोलली आपल्या दूरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल, तिच्या स्वप्नाबद्दल. खरंच खूप छान डेट झाली. मग ते पुन्हा भेटत राहिले. अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता, संयमी होता, हळवा होता, तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं. चारचौघासारखं आयुष्य सुरू झालं आणि दिवस खूप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खूप सुखी होते. ती त्याच्यासाठी सर्व काही करायची, कॉफीसुद्धा. आणि हो, त्याच्या बालपणीची त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमूटभर मीठही टाकायची त्या कॉफीत. अशी भरकन 40 वर्षे कधी उडून गेली ते कळालंच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी. काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहजच म्हणून त्याचं पुस्तक कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहिली होती. माझी प्रिये, मला माफ कर. आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्दल मला क्षमा कर. हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो, पहिल्यांदा आणि शेवटचं. आयुष्यभर ही खंत मला वाटत राहील, पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही. केवळ तू मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेल या भीतीने. प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो तेव्हा मला कॉफीमध्ये घालवण्यासाठी खरं तर साखर हवी होती. त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं. म्हणून मी ते तसंच पुढे चालवून घेतलं. खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती. पण मला तू खूप आवडतेस आणि तुला गमवू नये म्हणून आयुष्यभर मी खारट कॉफी पीत राहिलो. आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघडं केलंच पाहिजे, नाहीतर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही. प्लीज मला माफ करशील? स्वप्न थांबवली तर आयुष्य थांबतं. विश्वास उडाला की आशा संपते. काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे.